कावडिया म्हणून आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा काय प्रकार आहे? ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे MLC प्राप्त झालेली आहे. त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे. सर, मृतदेहाच्या खिशात किंवा कुठे काही चिठ्ठी, मोबाईल वगैरे असं काही मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू आहे. कुटुंबियांचं काही म्हणणं? कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे. त्यांनी याबाबत अशी कोणतीही तक्रार केलेली नाही. तर कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की त्यांना छातीत दुखून आलं, त्यानंतर अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. तुम्ही म्हणताय की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं. वस्तुस्थिती काय? आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलं. तर त्यांनी विष का घेतलं त्या संदर्भात चौकशी करण्यात आली. त्याची आता चौकशी सुरू आहे. राजकुमार कावडिया म्हणून पेशंट आले सकाळी, अंदाजे 6:30च्या आसपास आले. तेव्हा त्यांनी विष घेतलं असं म्हणून आले. सगळं चेकअप केलं तेव्हा इरिटेबल होते आणि विष घेतलं पण मी कोणाला काही सांगणार नाही असे बोलले. डॉक्टर पोटे आले होते त्यावेळेस. त्यांनी त्यांना ICUत ॲडमिट केलं, नंतर ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यानंतर त्यांचं BP आणि हे सगळं कमी होतं. थोड्या वेळानंतर त्यांचं श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. नंतर त्यांना व्हेंटिलेटर आणि हे ते सगळं लावलं. CPR हे ते सगळं जवळपास दिलं. जवळपास 1-1.5 तास ते 2 तासापर्यंत प्रयत्न केले आणि 8:57च्या आसपास जवळपास हृदय प्रक्रिया बंद पडली. एवढे 1.5 तास प्रयत्न करूनही पेशंट काही सर्वाईव्ह होऊ नाही शकले. मोस्टली विषबाधा घेतल्याची शक्यता वाटते, पण जे काही आहे ते सगळं पोस्टमॉर्टम झाल्यावरतीच क्लिअर होईल. कुठलं पेशंट होतं? माझे सासरे, फादर इन लॉ राजकुमारजी कावडिया हे आज सकाळी एक्सपायर झाले. सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते. कसला स्ट्रोक होता? कसला स्ट्रोक? हार्ट अटॅकचाच म्हणताय. त्याला कुठे हार्ट अटॅक आलेला होता त्यांना? मला अटॅक नाही, अस्वस्थ होते. सकाळी मी पिक केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो. डॉक्टर म्हणे सिव्हिअर स्ट्रोक आहे. मग इथे आल्यावर थोड्या वेळात ते एक्सपायर झाले. कुठून पिकअप केलं होतं आपण? आम्ही राहतो शिरसोली रोड श्री लेक प्राईडवर. त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव. सकाळी वॉकला गेले होते ते. आमचे डॉक्टर काका आहेत, डॉक्टर बसे, त्यांचा फोन आला की पप्पांना बघा कुठे गेले ते. फोनवर बोलणं झालं होतं. आय थिंक बरं वाटत नाही त्यांना तब्येत, बघा कुठे ते खाली. रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते, तिथेच भेटले. तरी होतंय म्हणे, घाम पण आला होता, थोडंसं वाटलं अनइझी. ते तेव्हा सकाळी 5:30, 6, 6:30 वाजले असतील. तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो. कसला त्रास होता? त्रास नाही पण अनइझी